म्हणून वारंवार प्रांजल खेवलकरचं नाव घेणं, एकनाथ खडसे जावयाचं नाव घेणं म्हणजे हे एकनाथ खडसेंच्या फॅमिलीला बदनाम करण्यासाठी मुद्दाम केलेलं कृत्य आहे. यामध्ये जे काही मिळालेले अंमली पदार्थ आहेत त्याच्यामध्ये पोलीस तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला समजलं काल किंवा अल्कोहोल सापडलं, दोघांच्या याच्यामध्ये अल्कोहोल सापडून आलं. हा रिपोर्ट बाहेर कसा काय आला? जर पोलिसांनी रिपोर्ट दिला असेल, आपले ह्याने डॉक्टरांनी रिपोर्ट दिला असेल, अहवाल दिला तर पोलिसांकडे येतो. हा मीडियाकडे कसा आला? आणि मीडियाकडे जर आला अल्कोहोलचा तर मग त्या संदर्भात ड्रग्सचा रिपोर्ट का नाही येत आहे अजून? ड्रग्सचा रिपोर्टही यायला पाहिजे होता. मग ड्रग्सचा रिपोर्ट येत नाही, अल्कोहोलचा रिपोर्ट त्या ठिकाणी येतो. मला संशय घ्यायला जागा आहे की एखाद्या वेळेस ड्रग्सच्या संदर्भामध्ये छेडखानी होण्याचा प्रयत्न केला जात असावा. कारण ससूनचं नाव या संदर्भामध्ये अग्रेसर आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये पोर्सेकारच्या संदर्भातला आपला अनुभव ताजा आहे. त्या ठिकाणी ब्लडमध्ये सगळं बदलवण्याचा प्रकार घडला. 2 आज अजूनही डॉक्टर्स जेलमध्ये आहे. त्यामुळे पोलीस कदाचित त्याच्यात टेम्पर करण्याचा प्रयत्न करत नाही ना. मग अल्कोहोलचा या संदर्भामध्ये जर अहवाल येतो हा येत नाही. अल्कोहोल दोघांनी घेतलं त्याच्यात नाव येतं आहे की प्रांजल खेवलकरांनी यादव असे नावासहित नावं येऊन राहिले मीडियाला. खरं काय आणि खोटं काय ते माहीत नाही. परंतु यामधून जे माझ्या जावयाने मला सांगितलं की मी कधीही आयुष्यात ड्रग घेतलेली नाही, आत्ताही ड्रग घेतलेलं नाही असं त्यांनी म्हणा. मेडिकल रिपोर्ट येईल त्यावेळेस खरं खोटं समजेल आपल्याला. पण मेडिकल रिपोर्ट आतापर्यंत काय येत नाही. मला संशय घ्यायला त्या ठिकाणी जागा आहे. दुसरं, या ठिकाणी अल्कोहोलचा आपला छाप्यामधील व्हिडिओ मीडियाकडे कसे आले वगैरे ठेवले. पण यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या जे माझ्या जावयाने मला सांगितलं की माझ्यावर पाळत ठेवण्यात आली. ज्या ज्या ठिकाणी मी जायचो त्या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली. त्यांनी ज्या ठिकाणी गेले 2-3 ठिकाणी एक प्लेन याच्यामधले म्हणजे सिव्हिल ड्रेसमधले पोलीस त्यांची पाळत ठेवत होते आणि त्याचे व्हिडिओ आहे. मी त्यांनी असं सांगितलं नाही, त्यांचे व्हिज्युअल्स आहे, व्हिडिओ आपल्याकडे आहे असं त्यांनी मला सांगितलं. ते आल्यानंतर ते बोलतील त्याच्यावर. आम्ही ससूनला आता एक पत्र अजून दिलेलं नाही, आज देणार आहे. ससूनला एक पत्र दिलं आहे की तुमच्याकडे जेव्हापासून ब्लड कलेक्शन झालं तेव्हापासून ती सगळीची सगळी जी काही तुमच्याकडे CCTV कॅमेरे लावलेले आहेत त्या CCTV कॅमेऱ्यामधून मला ती माहिती मिळावी. एक